तर भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। यामध्ये 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, 20 मिनिटं बिर्याणीचा तांदूळ भिजत ठेवलेला पाण्यामध्ये तो घातलेला आहे आणि 15 मिनिटं मोठ्या गॅसवरती भात शिजवून घेतलेला आहे। भात तयार झाल्यानंतर चाळणीमध्ये निथळत ठेवायचं, म्हणजे पाणी पूर्ण निथळलं जातं। कढईमध्ये तेल घेऊन बारीक चिरलेलं आलं लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि काही भाज्या घालू बारीक चिरलेल्या आणि चवीनुसार मीठ घालून 2 मिनिटांसाठी भाज्या चांगल्या परतून घेऊ। आता यामध्ये शिजवलेला भात घालू। याचमध्ये 1 चमचा चिली सॉस, 2 चमचे सोया सॉस, 1 चमचा व्हाईट व्हिनेगर आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालू आणि मोठ्या गॅसवरती 2 ते 3 मिनिटं चांगला भात सॉसमध्ये परतून घ्यायचा आहे। सुरुवातीला भात शिजवतानाच मी मीठ घातलेलं, त्यामुळं आता मीठ घातलेलं नाही, तुम्ही चवीनुसार घालू शकता। भात चांगला सॉसमध्ये परतून घेतल्यानंतर कांद्याची पात घालू आणि मिक्स करून घेऊ। तर चमचमीत असा व्हेज फ्राईड राईस तयार झालेला आहे।